आपल्याला काय करायचं आहे, 6 वर्षाच्या बाळाला ड्रेस शिवायचा आहे, वन पीस शिवायचा आहे. तर वन पीस मध्ये तुम्हाला मी आता दाखवणार आहे. तर हा फ्रॉक आहे. तर आपण काय करायचं, उंची जी आहे ती गुडघ्याच्या खाली येते ह्या फ्रॉकची. तर आपण काय करायचं आहे, 4 इंच वाढवायचं आहे. तर काय करायचं, उंची पूर्ण मोजायची. आता बघा हिची उंची किती आहे बघा, हिची उंची आहे 26 इंच. तर 4 इंच वाढवल्यानंतर 30 इंच होणार पूर्ण उंची, 30 इंच. त्याच्यानंतर काय करायचं, कमरेपर्यंतची उंची मोजायची किती आहे. हे बघा इथं जॉईंट आहे, तर इथं 12 येणार आपली कमरेपर्यंतची उंची. मग 30 मधनं 12 गेल्यानंतर राहिले किती, तर आपली उंची 18 इंच येणार कमरेपर्यंत, कमरेपासून खालची. त्याच्यानंतर काय करायचं, पुढील गळा मोजून घ्यायचा. तर पुढील गळा 4.5 इंच आहे. त्याच्यानंतर काय करायचं, शोल्डर मोजून घ्यायची. तर शोल्डर आहे बघा 3 इंच. त्याच्यानंतर काय करायचं, मुंडा उंची मोजायची. तर मुंडा उंची आहे 5.5 इंच. तर आपण 6 घेऊ शकतोय, कारण छातीची घडी लहान असली की लहान मुलांची मुंडा उंची थोडीशी जास्त घ्यायची. आता हे बघा ह्याला माया नाही आहे पूर्ण, म्हणजे कमी आहे. तर ही छाती बाळाची आहे 7 इंच, चौथा भाग छातीचा. तर 7 इंच घेण्याऐवजी 8.5 इंच आपण घेऊया, ठीक आहे. त्याच्यानंतर शोल्डर घेतले आपण 3 इंच. आता ही झाली आपली माप. तर आपण कापड कटिंगला घेऊया. आता ही आहे साडी आपली बघा. आता ह्याला हे बॉर्डर असल्यामुळे काय करायचं, बॉडीचा भाग आपला फक्त निळ्या कलरचा काढायचा आहे. म्हणून आपण काय करायचं, अशी घडी घालून घ्यायची. ही बघा ही अशी घडी. सहा वर्षाचं बाळ आहे, त्याच्यासाठी आपण ड्रेस शिवत आहे. तर हे बघा उंची 12 म्हटल्यानंतर आपलं किती येणार, 13 इंच येणार, किंवा तुम्ही 13.5 पण घेऊ शकताय. येत आले. लहान मुलांना गळा रुंदी ही नेहमी 2 इंचच टाकायची, जेणेकरून शोल्डर पडणार नाही. त्याच्यानंतर शोल्डर आहे तिचं 3 म्हटल्यानंतर आपण काय केलं, 3.5 इंच घेतलं. पुढचा गळा तिचा आहे किती, 4.5 इंच. तर मागचा गळा आहे तिचा 2 इंच. तर आपण काय करायचं, पहिल्यांदा 4.5 इंचाला मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर 2 इंचाला मार्किंग करून घ्यायचं. लहान मुलींना ड्रेस शिवताना चेन लावायची मागल्या साईडला, किंवा एखादा असा व्ही आकाराचा कट करून पाठीत ए लाव, ही आपलं सॉरी आय आणि हुक लावू शकताय तुम्ही. हे बघा इथं आता मी मुंडा उंची किती घेतल्या, 6 घेतल्या. आपण सांगितलंय किती 5.5 इंच, पण मी 6 इंच घेतले. आता छातीची घडी किती आहे तिच्या, तर 7 आहे. मग त्याला माया नसल्यामुळे आपण काय केले, 8.5 इंच घेतल्या. हे बघा आता हे झालं. इथून इथं 1 इंच घ्यायचं आणि आकार द्यायचा असा. हे बघा आणि ही अशी कटिंग मारायची. हे बघा आता आपलं असं कटिंग येणार बघा. तर तुम्ही याच्यावरती कसं, ही काठपदर असल्यामुळे तुम्ही वरच्या वरती बेल्ट पण करू शकताय. बेल्टचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या ड्रेस पूर्ण तयार झाल्यानंतर पाठवी. हे बघा आता पहिल्यांदा आपण मागला गळा कट करून घेतला. हे बघा आता हा मागला गळा कट करून घेतला. आता पुढला गळा कट करून घ्यायचा. एक पार्ट पाठीमागला आपण काढून घेतला बघा त्याच्यातला. आता जर चेन लावायची असेल तर ते कट करायचं मधनं दोन्हीही, आणि जर चेन नको असेल तर काय करायचं, इथून इथं हे बघा, कारण बाळाचं डोकं जायला पाहिजे नाही त्यात, त्यामुळे काय करायचं, इथून इथं तुम्ही 4 घेऊ शकताय असं, आणि हे कट करून जसं आपण पलटी करतोय गळा अस्तरचा, सेम तशीच प्रोसेस करायची. हे बघा इथून असा गळा शिवून घ्यायचा, इथं हे असा, आणि पलटी मारायचा. इथं आय आणि एशे हुक लावू शकताय तुम्ही. आता हे झालं आपलं बॉडीचं कटिंग. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला पूर्ण उंची कमरेपासून खालची टाकायची आहे.
कमरेपासून खालची उंची आपली किती आहे? तर कमरेपासून खालची उंची 18 इंच आहे. तर 18 आणि 1 19 म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. आता बरोबर ह्याच्या समोर पण बघून घ्यायचं आपण. तर इकडं पण भरपूर आहे. तर आपण काय करायचं, साधारणतः 1.5 किंवा 2.5 मीटर, शक्यतो लहान मुलगीला 6 वर्षाच्या बास होते. 39 इंचाचा 1 मीटर असतोय. तर काय करायचं आपण, 39 अधिक 19 असं हे 1.5 मीटर कापड होते. तर तेवढं आपण कापड घ्यायचं आणि राहिलेला भाग तसाच ठेवायचा, जेणेकरून एक 2-3 वर्षाच्या मुलगीला आणि एक 6-7 वर्षाच्या मुलगीला आपण घेऊ शकतो. इथं बघा, याला 19, 1.5 मीटर आपलं हे कापड झालेलं आहे. तर हे असं आपण कटिंग मारून घ्यायचं. तुम्हाला जर जास्त घेर पाहिजे असला तर तुम्ही 2 मीटर पण घेऊ शकता. असं काय नाहीये की बाबा ते एवढंच घेतलं पाहिजे. हे आपलं 1.5 मीटर कापड आहे बघा. तर आता ह्याची बरोबर अशी फोल्ड टाकायची. हे बघा, मी डबल घडी घातली आहे. परत आता अशी घडी घातली. आता आपण काय करायचं, समान दोन्ही भाग करून घ्यायचं. हे बघा, हे असं हे दोन्ही भाग समान झालेले आहेत. आता काय करायचं, इथून असं कट मारून घ्यायचं बरोबर मधनं, सेंटरवरनं. हे बघा, आता हा पुढचा आणि मागचा भाग झालेला आहे. पुढचा बॉडीचा भाग तयार झाला की काय करायचा, बॉडीचा भाग पूर्ण तयार करून घ्यायचा. एक पुढचा आणि एक मागचा. आता ही उंची आपली 18 अधिक 1 19 आहे. तर काय करायचं, हे बघा अशी प्लेटा टाकून घ्यायच्या. हे बघा अशा, हे बघा त्याच्यावरती हे अशा बरोबर जो वरचा बॉडीचा भाग आहे त्याच्यावरती अशा प्लेटा टाकून त्या घ्यायच्या. आणि ह्याच्या अस्तर जर आत लावायचा असेल तर उंचीपेक्षा 4 इंच कमी घेऊन अस्तर तुम्ही अस्तरच्या प्लेटा पाडून अशा सेम करून तुम्ही लावू शकता. हे बघा, हे असं डन.